अण्णाभाऊ साठे स्मृती दिनानिमित्त लोकशाही बळकट करण्याचा संकल्प प्रभाग क्रमांक 17 मध्ये SIR मतदार यादी पुनरीक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करत NY ग्रुपच्या वतीनं प्रभाग क्रमांक 17 मध्ये SIR मतदार यादी पुनरीक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकशाही अधिक सक्षम व्हावी आणि एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये या उद्देशानं हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. मातंग समाजाचे खंबीर नेतृत्व करणारे माजी नगरसेवक नागेश भाऊ यादव, नगरसेवक लोकेशप्पा यादव यांच्या उपस्थितीत तसेच भगीरथ दादा भालके यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेची माहिती अनेक गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी तसेच त्यांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आले. यावेळी निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी मुलाणी सर भाग क्रमांक 83, योगिता क्षीरसागर भाग क्रमांक 87, बिरुदेव श्रीराम भाग क्रमांक 88, सतीश होवाळ भाग क्रमांक 89 यासह संबंधित BLO यांच्या उपस्थितीत नागरिकांकडून SIR फॉर्म भरून घेण्यात आले. वेळेत फॉर्म भरल्यास मतदार यादीतील नाव कायम राहण्यास मदत होईल, तर आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास नावावर परिणाम होऊ शकतो अशी माहिती नागरिकांना देण्यात आली आहे. SIR फॉर्मसाठी आवश्यक कागदपत्रे म्हणून पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड आणि जन्मतारखेचा पुरावा सोबत आणण्याचं आवाहनही करण्यात आलंय. या उपक्रमासाठी बहुजन रयत परिषद शहराध्यक्ष नाथाभाऊ यादव, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विवेक सरवदे, उपाध्यक्षा तुषार कर्जगीकर, भाऊसाहेब तात्या कांबळे, श्रीमंत दादा यादव, अमर यादव, सत्यवान यादव, लहू रणदिवे, खंडू कांबळे, भास्कर कांबळे, प्रदीप यादव, सूर्यभान वाघमारे, दिनेश पांढरे, प्रसाद यादव, अतिश कांबळे, रोहित गायकवाड, निलेश माने, पवन यादव, अनिकेत यादव, गौरव ओव्हाळ, अनिल यादव आणि अभिषेक यादव यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांना मतदार यादीत आपले नाव कायम ठेवणं ही काळाची गरज असून अशा जनजागृतीपर उपक्रमामुळे नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे.